शकतो ग्लास वरती शोधतो. तुला आवडतं मँगो ज्यूस? त्यामुळे लाईट आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट किंवा ट्विस्ट म्हणायचं म्हणलं ना. बाय बाय. बॅग काढायची. वेलकम टू न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ. खूप उशीर झाला होता रात्री यायला मित्रांनो, त्यासाठी आता उशीर पण उठलोय. ठीक आहे, लवकर झालं पण आवरलं लवकर झालं. झोप तर दोघांची कोणाची झाली नाही नीट व्यवस्थित. तर रात्रीचे 1 वाजले होते, बघितलं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये. तर आता मी लगेच आता कामाला जायचंय मला. तर लगेच जॉबला निघणार आहे. नाश्त्याला आज पुन्हा लवकर झटपट व्हायला मला तर ऑमलेट केलेले आहे. ऑमलेट खाऊन दूध पिऊन मी निघणार आहे. आणि यांचं रोजचं चालू असतं आता, ते तुम्ही बघून घ्यायचं दोघांचं. हाय कर चल पिलो. तिथं हाय कर. इकडा इकडा कसा आळसुंदा पडतोय दिवस सकाळी सकाळी. उठ 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 उठ. ऑमलेट कोण खाणार आहे? आता खाऊन घेतात आहे पटकन ऑमलेट. मी पण खाणार आहे त्यांच्या बरोबर. सोलापुरात भरपूर ऊन आहे. मला तर नाही सहन झाला सोलापुरात ऊन. आणि अकलूजला हिच्या माहेर पण गेलो होतो हिला घ्यायला, तर तिथेही खूप डेंजर ऊन आहे. तिथे उन्हाचं काय लय भन्नाट गरम होतं तिकडे. तसं मला तर पुण्यात जसं राहतो ना आपण, तर सोलापुरात असे बाहेरच्या ठिकाणी मध्ये थांबू शकत नाही. बाय कर. चल पडशील. बाय कर. प्रियांशला लावून दिला तर त्याचं गाणं. आता तो थोडा वेळ खेळत बसेल आणि हा जो पसारा पडलाय तो आवरायचा आहे मला. आता जे बॅग होते आमची ती पण अनपॅक करायची आहे मला अजून. म्हणजे ठेवायचं आहे त्यातलं सामान सगळे तसेच आहे. बेडरूममध्ये पण आवरायचं आहे. आता पटपट आवरून घेते. मी नाश्ता तर केलेलाच आहे. तोपर्यंत थोडा वेळ प्रियांश गाणं बघत बसेल. तोपर्यंत मी आवरून घेते सगळं काही. घर सगळं आवरून झालेलं आहे माझं. किचन हॉल सगळं ऑल सेट. कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत. प्रियांश झोपला आहे, तो अजून उठला नाही आहे. तोपर्यंत मी जेवून घेते. आता वाजलेत 2 वाजलेत. तो एक अर्धा तासामध्ये उठेल, त्याच्या आधी मी जेवण करून घेते. आणि मग प्रियांश उठल्यावर त्यालाही खाऊ घालायचं आहे परत एकदा. प्रियांश आत्ताच उठला आहे आणि मी थोडंसं काय करत होते, दीदीकडून जी ज्वेलरी घेतली आहे ना ती ट्राय करून बघत होते कशी दिसते काय. हे काही आणलं होतं मी दीदीकडून ज्वेलरी. हे ट्राय करून बघत होते, थोडं बघितले आणि तेवढ्यात प्रियांश उठला. मग स्टॉप झालं ते तिथंच होतं. हे सगळं पॅक करून ठेवते, नाहीतर हा काय करू. आता संपलं. कुठला मोठं चॉकी? हे कोणाचं आहे? कोणाचं आहे हे सगळं? मम्मासाठी. कोण घेतलं? ओपन अँड शट होते का? ओपन अँड शट होते. तसं नाही. इकडे इकडे दे. काढला? दे दे. नको काढू दे. हे नाही 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 लागतं ते हाताला. दे. हां ते घे, तुला खेळायला घे. हां ओपन आणि शट. ओपन आणि शट खेळत बसा. ओपन शट. अजून मगाशी आंघोळीला पाणी काढलं होतं पण तो खेळायला गेला होता शेजारी, त्यामुळे त्याला आंघोळ घालायची आहे. मग 5 वाजलेत आणि एवढा अंधार पडलाय. हे बघा आतमध्ये पण बघा तुम्ही. किचनमध्ये लाईट गेली आहे. अंधार पावसाचं वातावरण झालंय. सगळं डेंजर वातावरण झालंय. 5 वाजलेत. 5 वाजता एकदम कडकडीत ऊन असतं, पण आज त्यामुळे लाईट आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट किंवा ट्विस्ट म्हणायचं म्हणलं ना तर हे असं की प्रियांशची दीदी पण बाहेर गेली आहे.
दादा पण बाहेर गेलाय, त्याची माऊ पण बाहेर गेली, म्हणजे तिघजण पण बाहेर गेलेत. त्याला जायचं आहे त्यांच्याबरोबर खेळायला. तो मगाचपासून मला हट्ट करतोय, पण ते गेलेत बाहेर. आता त्याला खाली पण घेऊन जाता येत नाही आहे, कारण खाली तर पावसाचं वातावरण झालं, त्यामुळे खाली पण नाही घेऊन जात आहेत. कोण सांगतं? खाली उतर. हा, उड्या मारायचे. हा, आणि गाणं कुठलं म्हणतो रे क्रियांश तू? हवाय वॉन्डर अप अबाउट द लाईक अ डायमंड इन द स्काय. अजून रिंगा. पाऊस पडायला लागलाय, 6 वाजलेत आणि धो पाऊस पडायला लागलाय. कपडे काढून ठेवले तिथे, आता घडी करायचे ते. तोपर्यंत क्रियांशचं आमचं काय छान खेळणं चाललंय. काय खेळतो? कुठे चाललं बा? स्कूलला. काय काय त्या हातामध्ये काय घेतलंय? काय डब्बा आहे? बापरे. आणि काय अडकवलंस? हे काय? बॅग आहे. बापरे, कोणाची बॅग आहे? तिड्यांची आहे. आई गो, क्रियांशनी घातली आहे. बरं बरं, कुठे चालला? स्कूलला चालला. बाय बाय क्रियांश. गाडीवर बसून चालला. बरं, ह्या गाडीवर बसून चालला का? अरे बापरे, हे डब्बा बघा त्यांचा बॅग मध्ये ठेवतोय गाडीवर बसून. त्याचे पप्पा करतात तसं. हा, अरे बापरे, डब्बा तर मोठा होतोय, बसत नाही की. हा बा, पण छोटा डब्बा. चांगला पाऊस पडायला लागला अकलूजला. म्हणजे माझ्या माहेरी तर अजिबात पाऊस पण नाही, थोडंसं काहीच नाही. एवढं गरम होतंय तिथं, बापरे. पण इथं आल्यावर गरम पण नाही होते, आणि असं वाटतं की इथला पुण्यामधला उन्हाळा संपलाय. तिथं अजूनही, मी आता पण कॉल केला होता, पण अजून पण तिथं काही नाही आहे तसं वातावरण. गरमच होते आणि ऊन आहेच. पण आपल्या इथं म्हणजे पुण्याला तर ठीक आहे. पण डब्बा असं नाही रे, चुकीचं बसवतो तू. हे असं. हे घे, ठेवा तुमच्या गाडीमध्ये, जावा गाडीवर बसून. बाय बाय. ते पण बसू का? अरे वा, शाबाश. अरे, बॅग बसत नाही का तुमची? हा, बसली बघा. चला जावा. बाय बाय. क्रियांश चालला आमच्या स्कूलला. बाय बाय क्रियांश. क्रियांश बाय बाय. बाय. हा, शो करून जायचं. बरोबर. बरोबर, चालते चालते. छान 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 छान, म्हणजे छोटेसे बाल. बाय बाय. बॅग काढायची. धर. चमच्याने तुला नाही येणार पिता. मँगो ज्यूस चमच्याने प्यायचा. सगळे स्क्रू इथले लूज करतो, इथले स्क्रू सगळे लूज करतो, परत काढतो. हे बघा, हे बघा, हे बघा, काढला हातामध्ये. हे बघा, हे बघा, काढतो, लावतो, बरोबर लावतो, आणि प्रॉपर लगेच स्क्रू काढला त्याने याचा. हे बघा, आता लावेल तो. हे जे कपडे आम्ही घेऊन गेलो होतो तिकडे गावाला, ते कपडे घातले प्रेस करायचे.
काय मी आल्या ना खूपच बंद करावं लागलो. मँगो ज्यूस पाहिजे आता तुला काय पाहिजे सोनो? मँगो ज्यूस. त्याला मँगो ज्यूस इतका आवडू लागला ना अलीकड, तुला सारखं दिलं तरी पण त्याला कमी नाही पडत आता. मँगो ज्यूस मुळे कितनीदा एकदा तर मग कपडेच नाही घातले, आधी खा म्हटलं मग घालते कपडे. फक्त मँगो ज्यूसचा महागा लागलाय. त्याच्या हाताने असं चमच्याने घेऊन बरोबर चमचा हे करतोय तोंडामध्ये. पिलाय चमच्याने. आता मँगो ज्यूस काचीच्या ग्लास मध्ये मँगो ज्यूस दे म्हणता. तिकडे शोधतो ग्लास, वरती शोधतो. तुला आवडतं मँगो ज्यूस? लागलं ना असं करा. कसं करायचं? कसं 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 करतो? आगाव लय आगाव झालंय. आणि काय आता बस तुझं खाऊ खा. आता मँगो ज्यूस बस झालं तर स्वतःच दाखव म्हणतोय तो, है का नाही? काय झालं? तो धुण्याचा हुशार आहे. त्या आपल्या दोघाला पण विकून येईल असं वाटतं मला, अजून थोडं मोठं झालं होतं तो आपल्याला. डेंजर आहे तो, ऐकतच नाही डेंजर. तर मित्रांनो आम्ही आता जेवण वगैरे करून घेतोय. तर आता या जेवायला काय फक्त काय आज रसच आहे, आंब्याचा रसच आहे फक्त. सासूबाईनं रस दिली, आपल्या आंबे दिली होती तर तेच चाललं आता अजून. झालं का आजचं? तुला काय अजून आजचा व्लॉग आपण इथे सेंड करूया. एंड करायची का? ठीक आहे, आजचं उशीर झालंय. आजचा ब्लॉग आजच थांबूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला लवकरच. इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि आमचा छोटंसं फॅमिलीचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ठीक आहे, तर चला तर बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय मन. बाय मन इकडे इकडे इथं बाय मन. बाय 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 बाय. ज्यूस पी, तू ज्यूसच पी बस, बाय नको. ठीक आहे चला.